मागील भागात आपण पुराणाश्म युग आणि मध्याश्म युगाबद्दल संपूर्ण माहिती घेतलेली आहे. या भागात अप्पर पॅलिओलिथिक काळाबद्दल माहिती घेऊया. अप्पर पॅलिओलिथिक काळ हा 40,000 वर्षापूर्वी सुरू झाला आणि 10,000 वर्षापूर्वी संपला. या काळापर्यंत मानव आता बऱ्यापैकी सुधारलेला होता आणि आधुनिक मानव जो होमोसेपियन प्रजातीचा एक भाग आहे, ही प्रजाती देखील याच काळामध्ये म्हणजे उत्तराश्म युगात दिसून आली. याच काळात जनावरांना पाळण्याची सुद्धा सुरुवात करण्यात आली. या भागात आपण जनावरांना पाळण्याचे पुरावे कोणकोणत्या भागात आढळलेले आहेत याचाही अभ्यास करूया. उत्तराश्मयुग, अप्पर पॅलिओलिथिक काळ. या काळात हिमयुगाचा सुद्धा शेवटचा टप्पा सुरू होता. म्हणजे उत्तराश्मयुग संपता संपता हिमयुग सुद्धा संपणार होतं. आता हवामान आधीपेक्षा उबदार होऊ लागलं होतं. या बदलत्या हवामानाचा परिणाम बऱ्याच गोष्टींवर झाला. राजस्थानमधील थार वाळवंटामध्ये मोठ्या प्रमाणात कोरडे आणि शुष्क हवामान तयार झाले होते. त्यामुळे उत्तराश्मयुगातील ठिकाणे नामशेष होण्याच्या मार्गावर होती. म्हणजे जे लोक पूर्वाश्मयुगात आणि मध्याश्मयुगात या ठिकाणी राहत आले होते ते स्थलांतरित झाल्याचे आढळते. याप्रमाणेच उत्तर प्रदेशातील बेलन नदीच्या खोऱ्यात जनावरांच्या हाडांचे अवशेष मिळालेले आहेत. यामध्ये जंगली जनावरे आणि शेळ्या मेंढ्यासारख्या प्राण्यांची हाडे देखील आढळलेली आहेत. पण इतिहासकारांच्या मते ही जनावरे या भागातील नसावी. मानव स्थलांतर करत असताना वायव्य भारतातून या प्राण्यांना सोबत घेऊन आला असावा. त्यामुळे मानवाने आता जनावरांना पाळणं सुरू केलेले आहे असं आपण म्हणू शकतो. याशिवाय आंध्र प्रदेश भागात हाडांनी तयार केलेली हत्यारे सुद्धा सापडलेली आहेत. उत्तराश्म युगातील कुरनूर आणि मुचेलतना चिंतामणी गावीत या भागात याचे अवशेष आढळतात. याशिवाय सोन नदीचे खोरे जे आजच्या पाकिस्तानमध्ये आहे, या भागात पूर्वाश्मयुग, मध्याश्मयुग आणि आता उत्तराश्मयुगात सुद्धा मानव वास्तव करत आलेला आहे. उत्तराश्मयुगातील जवळजवळ 556 ठिकाणे ही भारतीय उपखंडात मिळालेली आहेत. यामधील काही गुहा या शांघाय पाकिस्तान आणि रोहरी टेकड्या सिंध या भागात सापडलेल्या आहेत. याशिवाय काश्मीर खोरे, विंध्य पर्वत तसेच छोटा नागपूर पठार आणि पश्चिम बंगालमधल्या काही भागात सुद्धा पुरावे आढळतात. यानंतर भीमबेटका गुहा या अश्मयुगाच्या सर्व भागात मानवाच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या होत्या. कारण भीमबेटका गुहेजवळ मुबलक प्रमाणात दैनंदिन गरजेच्या वस्तू होत्या. तसेच हत्यार तयार करण्यासाठी लागणारा दगड सहजपणे उपलब्ध होता. शिकारीवरच मानवाचे अन्नचक्र अवलंबून होतं. त्यामुळे त्याला आता हत्यारांमध्ये सुधारणा करायची होती. त्याने हत्यारे अजून धारदार बनवण्यास सुरुवात केली. उत्तराश्म युगात आता मानवाने दोन्ही बाजूने धारदार असलेले हत्यार बनवले. मानवाने केलेली ही या काळातली एक महत्त्वाची सुधारणा होती. आकृतीत दाखवल्याप्रमाणे दगडाला तिन्ही बाजूने धारदार करण्यात आलं होतं. या ब्लेडची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा दुप्पट असायची. ब्लेडप्रमाणे या तक्षणीला सुद्धा महत्त्व प्राप्त आहे. तक्षणी ब्लेडपेक्षा आकाराने लहान असायची. तक्षणीला जर समजावून घ्यायचं असेल तर आजच्या आपण स्क्रूड्रायव्हर सोबत त्याची तुलना करू शकतो. मानव याचा वापर हाडांमध्ये आणि दगडांमध्ये होल करण्यासाठी करायचा. याचाच वापर करून मोठ्या हत्यारांमध्ये लाकडाचे हँडल लावले जायचे. उत्तराश्मयुगात शहामृगाच्या अंड्यांच्या पेशीचे सुद्धा पुरावे सापडतात. मानव या काळात शहामृगांची सुद्धा शिकार करत असावा हे यावरून स्पष्ट होतं. त्यामुळे यांची संख्या सुद्धा घटत गेली. मानव यांची अंडी सुद्धा खात असावा. या शहामृगाच्या अंड्याचे कवच इतके कठीण होते की त्याचा वापर मानवाने एका बाऊलप्रमाणे केलेला दिसतो. या अंड्यांच्या तुकड्यांपासून मानवाने ब्लेड तसेच दागिने सुद्धा बनवलेले होते. या प्रकारे आपण अप्पर पॅलिओलिथिक युगाला समजून घेतलेला आहे. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशाच घटनांना समजून घेण्यासाठी बुक्स धावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स धावा.